मोठ्या गौरी विसर्जना दिवशी आमच्याकडे दोरे घेण्याची प्रथा आहे। तर ही काय प्रथा आहे आणि हे कशा प्रकारे दोरे घेतले जातात, ते बनवले कसे जातात, तर हा संपूर्ण व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत इथे शेअर करत आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आमच्याकडची ही दोरे घेण्याची प्रथा जाणून घ्या। तर अशा प्रकारे हे 7 दोरे बनवलेले असतात। हे 5 पदरी दोरे असतात, 2 छोटे आणि 5 मोठे आहेत। तर प्रत्येकाच्या घरी वेगवेगळ्या नंबरचे दोरे बनवले असतात। कुणाकडे 7 घेतले जातात, कुणाकडे 9 घेतले जातात, कुणाकडे 11 घेतले जातात। तर आमच्या घरी 7 दोरे घेतले जातात। तर हे जे दोरे आहेत ते हळदी कुंकवामध्ये बुडवून घेतलेले आहेत आणि आता ज्या सुवासिनी हळदी कुंकवासाठी बोलवलेल्या आहेत तर त्या प्रत्येकीने एक एक दोऱ्यामध्ये जो फुलोरा गोळा करून आणलेला आहे, जे गौराईंच्या ओटीचे सामान आहे, जे पानाचा विडा असेल, तर हे सगळं मिळून साहित्य या दोऱ्यांमध्ये विषम संख्येमध्ये बांधायचं आहे। आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या विशिष्ट प्रकारच्या गाठींमध्येच हे साहित्य बांधून घ्यायचं आहे आणि विषम संख्येमध्ये बांधायचं आहे। 5, 7, 9, 11 अशा विषम संख्येमध्ये या दोऱ्यांच्या आकारानुसार हे साहित्य बांधून घ्यायचं आहे। या सगळ्या सुहासिनींनी हे साहित्य बांधून झाल्यानंतर सुपाला हळदी कुंकू लावून त्या सुपामध्ये हे सगळे दोरे, फुलोरा बांधलेले दोरे एकत्र ठेवायचे आहेत। नंतर या सगळ्या जणी मिळून या दोऱ्यांची पूजा करतील, हळदी कुंकू वाहतील, अक्षता वाहतील, आरती करतील आणि गौराईंच्या ओटीसाठी जो तांदूळ वापरलेला आहे तर त्याच तांदळाचा भात करायचा आहे आणि तोच इथे नैवेद्यासाठी वापरायचा आहे। आणि सगळ्या आलेल्या सुवासिनींना दोरे घेतल्यानंतर हा नैवेद्य द्यायचा आहे। तर या दोऱ्यांची जी पूजा करून झाल्यानंतर हे सगळे मिळून दोरे या गृहलक्ष्मीच्या ओटीमध्ये घालायचा आहेत आणि हा वसा या गृहलक्ष्मीच्या ओटीमध्ये घालायचा आहे। आणि तो घालतानाही काय म्हणायचं आहे तर तेही व्हिडिओमध्ये पुढे मी शेअर केलेला आहे। तर व्हिडिओ नक्की पहा। दोरे घेण्याच्या दिवशी दोरे घेतल्याशिवाय कोणत्याही महत्त्वाच्या कामात घरातल्या व्यक्तींनी बाहेर पडायचं नाही आणि घरातला केरही काढायचा नाहीये, अशी पूर्वीपार चालत आलेली प्रथा आहे, रीत आहे। आणि दोरे घेत असताना सांगायची एक कथाही आहे, तीही पुढे व्हिडिओमध्ये नक्की पहा। हळदी कुंकू पहिला थांबा, मला सगळ्यांच्या पाया पडते। सुरू करा। एक मोठं महारण्य होतं, त्या अरण्यात धू शंकर पार्वतीचा मेळा निघाला होता। पार्वती शंकराला म्हणाली, तो धूचा वाद कशाचा येतो या? म्हणून त्यांना तिनं
आपला विमान उतरलं खाली, तर तिथंच गौराई दोरे घेत होती. असं नुसतं आपलं काय हात लावा. मागताय? काय मागताय? काय मागताय? काय मागताय? काय मागताय? काय मागतं? काय मागताय? दंडवलं पोरं बाहेर
नाही लावू घ्या. हाताला हात लाव. नुसता हाताला. मागे हात काय मागताय? पोरं बाळे काय मागताय? मोठी कवळे काय मागताय? हा हळदी कुंकू. काय मागताय? दंडवलत मुलं बाळ. मुलं बाळ पूर्वी गेलाय, पूर्वी अजून